शिवसेना पक्षाच्या वतीने औंढा शहरात विविध बँकांना निवेदन। निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना विनाअट पीक कर्ज मंजूर करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शहरातील विविध बँकांकडे करण्यात आली। शेतकऱ्यांना विविध अटी लागून पीक कर्ज वाटपासाठी बँका वेठीस धरत असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आला। या निवेदनावर शिवसेना तालुका प्रमुख गणेश देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे, बालाजी कर्डिले, अनिल शिंदे, बबन इघारे, अलीम खतीब, संजय भामिर्गे, डॉक्टर चंद्रमणी पाईकराव, शिवाजी कराळे, गजानन सोळंके, आकाश सुतारे, संतोष रेणके, तुकाराम गायकवाड, दिलीप गारकर, लक्ष्मण गारकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते। तात्काळ कर्ज मिळावं तसंच शेतकऱ्याची तात्काळ कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी इथं बँकेवर निवेदन देण्यात आलं। तर आज प्रामुख्यानं सांगू इच्छितो की इथं महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर आताच आम्ही निवेदन देऊन आलो। तर तिथं आतापर्यंत 10 ते 12 दिवसापासून मॅनेजर उपलब्ध नाही। मॅनेजर उपलब्ध नसेल तर लोकांना कर्ज कसं मिळेल? कर्ज नाही मिळालं तर लोकांच्या इथेही तीच परिस्थिती आहे। आतापर्यंत त्यांनी कर्ज देणं चालू केलं नाही। आणि जर आज निवेदनामार्फत एवढंच कळवलं की जर शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब यांच्या संकल्पनेतून आज पूर्ण मराठवाड्यामध्ये बँकांची कार्यशाळा या मतळ्याखाली आंदोलन चालू आहे। आज बँकेमध्ये आम्ही पाहिलं बऱ्याच शेतकऱ्यांना ठिकाणी कर्ज मिळत नाही। काही शेतकऱ्यांना सिबिलच्या नावाखाली फाईल रोखल्या जातात। अशा काही शेतकऱ्यांना आम्ही पुढच्या बँके हेड ऑफिसला पाठवले मंजुरीसाठी, म्हणून शेतकऱ्यांना ताटकळत ठेवल्या जातं आहे। हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे। शेतकऱ्यांना आज औंढा तालुक्यामध्ये पाऊस नाही, दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना खत बियाण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून आपण ताबडतोब शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजेत। ही एक मागणी प्रमुखतः आम्ही आज बँकेसमोर केलेली आहे। आणि त्यांनी जर ताबडतोब शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा नाही केला तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं तालुक्यामध्ये एक बँकेच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन ठेवण्यात येईल असा इशारा आज आम्ही दिला आहे। शेतकऱ्यांना कर्ज मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना ताबडतोब कर्ज मिळालं